Question number 2. Find trigonometric functions of 90 120 डिग्री. आता त्यातलं पहिलं बघूया 120 डिग्री. 90 डिग्री आहे पहिलं, पण त्याचं आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे 90 डिग्रीचं मी काही लिहित नाही. 120 डिग्री आपण घेऊया. सो साइन 120 डिग्री इज इक्वल्स टू साइन 90 प्लस 30 डिग्री. साइन 90 प्लस थिटा. सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह, परंतु 90 वर साइनचं काय होणार कॉस. कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्री असते तुमचं √3/2. त्याच्यानंतर कॉस 120 डिग्री दॅट इज इक्वल टू कॉस 90 प्लस 30 डिग्री. कॉस 90 प्लस थिटा साइन 30 डिग्री. आणि ह्याचं साइन काय होणार बघा, कॉस सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो निगेटिव्ह असतो, सो -½ tan 120 डिग्री. tan 120 डिग्री कसं येणार साइन 120 अपॉन कॉस 120. 2 कॅन्सल झाला -√3. याच्यावरून आता मी काय सांगू शकतो, साइन वरून सांगू शकतो कोसेक 120 डिग्री दॅट इज 2/√3. सेक 120 डिग्री दॅट इज -2 आणि कॉट 120 डिग्री दॅट इज -1/√3. सो दीज आर ऑल trigonometric functions of 120 degree. सेकंड है 225 डिग्री. साइन 225 डिग्री will be equal to साइन 180 प्लस 45 डिग्री. साइन 180 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट झाला, साइन 180 प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट झाला. थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह असते टॅन आणि कॉट, तर आपला साइन काय असणार आहे निगेटिव्ह. 180 म्हणजे पाय बाय 2 नसल्यामुळे साइनचा काय राहील साइनच राहील साइन 45. आणि साइन 45 ची व्हॅल्यू किती असते 1/√2. कॉस 225 डिग्री दॅट इज कॉस 180 प्लस 45 डिग्री मायनस कॉस 45 डिग्री दॅट इज -1/√2. आता tan 225 डिग्री किती असणार तुमचा 1. आणि ह्या तिघांवरून तुम्ही काय काय सांगू शकता, आता कोसेक 225 डिग्री विल बी इक्वल टू -√2. सेक 225 डिग्री इक्वल टू -√2 आणि कॉट 225 डिग्री that is equal to 1. So these are all trigonometric functions of 225 degree. तीसरे 240 डिग्री. Sin 240 degree will be equal to sin 180 plus 60. Sin 180 plus 60 minus sin 60 that is -√3/2. Cos 240 that is equal to cos 180 plus 60 that is equal to cos minus cos is third quadrant minus cos 60 degree. So this is equals to minus cos minus half. Sin आला cos आला, आता tan. So tan 240 that is equal to sin 240 upon cos 240. So this is -√3. Sin वरून तुम्ही काय सांगू शकता कोसेक 240 that is equal to -2/√3 आणि सेक 240 कॉस वरून सांगणार तुम्ही -2.
नेक्स्ट आहे 270 डिग्री. 90, 180, 270. हा कोणाचा ग्राफ आहे? साईनचा. आता हा मी काढतो कॉसचा. 90, 180, 270. ठीक आहे. सो साइन 270 डिग्री that is -1, cos 270 degree that is equal to 0. So tan 270 degree is not defined, -1/0. याच्यावरून तुम्ही उलट काय सांगू शकता? cosec 270 degree that is equal to -1. sec 270 degree is not defined आणि tan 270 degree that is 0. डिग्री साइन 315 डिग्री that is equal to sin 270 plus 45. So this is sin 3 pi by 2 plus 45 म्हणा किंवा पाय बाय 4 म्हणा, तुमची मर्जी. सो बाय 2 3 पाय बाय 2 प्लस 45 म्हणजे कोणता क्वाड्रंट गेला? 270 प्लस समथिंग म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतंय? कॉस आणि सेक. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन आणि कॉट आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. मग हे साइन काय असणार आहे? निगेटिव्ह. बाय 2 असल्यामुळे साइनचा काय होईल तुमच्याकडे? कॉस पाय बाय 4. सो -1/√2. नेक्स्ट बघूया कॉस 315 दॅट इज इक्वल टू कॉस 3 पाय बाय 2 प्लस पाय बाय 4. फोर्थ क्वाड्रंट आहे. कॉस काय असणार आहे तुमचा? पॉझिटिव्ह. मात्र कॉसचा काय होईल? साइन पाय बाय 4 दॅट इज 1/√2. साइन मिळाला, कॉस मिळाला. मग आता टॅन 315 that is equal to -1. -1/√2 आपण 1/√2 1/√2 1/√2 कॅन्सल झाला, -1 शिल्लक राहिला. कॉट 315 -1. साइन वरून काय लिहू शकतो आपण? कोसेक 315 that will be equal to -√2. सेक 315 that is equal to √2. -120 degree. So sin minus theta is minus sin theta. So this will be minus sin pi by 2 plus pi by 6 minus. आता साइन पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट आला? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतंय? साइन आणि कोस आहे. आपल्याकडे साइनच आहे म्हटल्यानंतर तो पॉझिटिव्ह राहणार, परंतु हा पहिला मायनस साइन मुळे ते काय झालं तुमचं? निगेटिव्ह. ते काय राहिलं तुमचं? निगेटिव्ह. बाय 2 असल्यामुळे साइनचा काय होईल तुमचा? कॉस 30. कॉस 30 आहे तुमच्याकडे √3/2. सो दिस इज -√3/2. cos -120 degree that is equal to cos minus theta is cos theta, cos 120 degree. So this is cos pi by 2 plus pi by 6. So this will be cos चा काय होईल तुमचा? sin pi by 6, sin 30 degree. So sin 30 degree किती असतं तुमच्याकडे? हाफ. सो sin आहे, cos आहे. आता काय काढू शकतो आपण? tan
minus 120 डिग्री दॅट इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. बाय टू कॅन्सल झाला तुमचा -√3. मी लगेच काय लिहू शकतो कॉट मायनस 120 डिग्री दॅट इज इक्वल टू -1/√3. नंतर साइन वरून लिहू शकतो मी कोसेक मायनस 120 डिग्री दॅट इज इक्वल टू -2/√3. कॉस वरून काय लिहू शकतो सेक मायनस 120 डिग्री दॅट इज इक्वल टू 2. So these are all trigonometric functions of minus 120 degree. Minus 150 degree. पहिलं बघा sin minus 150 degree. Sin minus theta is minus sin theta 150 degree. So this will be equal to minus sin 90 plus 60. So 90 plus 60 म्हणजे कुठला क्वाड्रंट आला तुमचा सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह पण हा निगेटिव्ह तसंच राहील. साइनचा काय होईल मात्र कॉस दिस विल बी इक्वल टू मायनस कॉस मायनस हाफ कॉस minus 150 degree that is equal to cos minus theta is cos theta cos 150 degree. So this is cos pi/2 plus 60 degree. cos चा काय होईल मग तुमच्याकडे sin सेकंड क्वार्टर मध्ये cos काय असतो निगेटिव्ह 60 डिग्री. सो मायनस sin 60 डिग्री √3/2. परत एकदा आपल्याकडे sin आला cos आला. मग आता मी काय सांगू शकतो tan minus 150 डिग्री that will be equal to minus half आणि -2 केला 1/√3. cot minus 150 डिग्री that is equal to √3. साइन वरून काय सांगू शकतो मी कोसेक minus 150 डिग्री that is equal to -2. sec minus 150 डिग्री that is equal to -2/√3. So these are all trigonometric functions of minus 150 degree. Minus 210 degree. Sin minus 210 degree. Sin minus theta is minus sin theta. This is minus sin 180 plus 30 degree. 180 म्हणजे पाय. sin पाय प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंट गेला म्हणजे पाय प्लस थिटा म्हणजे तुमचं थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असते tan आणि cot. sin काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आणि तो निगेटिव्ह मिळून काय झालं तुमचं पॉझिटिव्ह. /2 नसल्यामुळे तुमचं काय राहिलं तुमचा साइनचा साइनच राहिला sin 30 डिग्री किती असते आपल्याकडे हाफ. आता आपण बघूया cos minus 210 डिग्री that will be equal to cos 210 डिग्री. cos minus theta is cos theta. त्याच्यानंतर this is cos 180 plus 30 cos 180 plus theta cos 30. परंतु थर्ड क्वाड्रंट मध्ये cos काय असणार आहे निगेटिव्ह. सो मायनस cos 30 किती असतो आपल्याकडे √3/2. सो साइन आहे cos आहे. आता आपण काय लिहू शकतो tan. सो tan minus 210 डिग्री विल बी इक्वल टू 1/2 अपॉन -√3/2 minus 1/√3. cot minus 210 डिग्री इज -√3. आणि याच्यावरून आपण काय लिहू शकतो हाफ वरून कोसेक -210 2 आणि सेक -2/√3.